आचार्यांना तर जोडच नाही गड्या. गुरुजी माफी मागून बोलतो, मला जास्त गाता येत नाही बरं का, थोडं फार स्वर आहे मला देवाने दिलेला थोडाफार, आणि तो स्वर तुमच्यासमोर सादर करण्याचा मी प्रयत्न करतो, नाही तर मला जास्त कळत नाही. तुम्ही गायलेला राग मालकंस आहे का, भैरवी का, बिलासखानी तोडी आहे, गुजरी तोडी, मिया की तोडी आहे, पिलुई आहे, काला आहे, बिलावल आहे, आडाना आहे, कापी आहे, मिसळ कापी, हंस दोन्ही आहे, बागेश्री आहे, रागेश्री आहे, भूप आहे, भूपाळी आहे, यमन आहे, यमन कल्याण आहे, बिंप्लास आहे, हंस दोन्ही आहे, शंकर आहे. मला काही माहित नाही. मला वाटतं तो भटियार सारखा वाटला गड्या, जास्त मला माहित नाही बरं. असा अंदाज आला, मला वाटतं भटियार असावा. तुम्हालाही माहित नसेल तर काय अडचण नाही, परंतु मला असं वाटलं म्हणून तुम्हाला बोलून गेलो. अतिशय गोड असा राग ज्यांनी गायला, गोड मनसत गड्या. मला खरं सांगू गुरुजी, करत नाही जास्त गात आहेत, त्यातले जास्त माहीत नाही. अहो एवढे राग सांगितले म्हणजे खूप माहिती झाली का. याच्यामध्ये संगीत असं विश्व आहे. आयुष्यभर जरी गात गेलो ना. पंडित भीमसेन अण्णांची एक मुलाखत मी ऐकली होती, गोड बोलली होती अण्णा. मी शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी राहीन म्हटले होते गड्या. काय म्हणतायत, संगीत हे सागर आहे, समुद्र आहे.